शाहू महाराजांनी सांगितलं होतं, सत्ता ही जनतेच्या सेवेकरता वापरायची असती, जनतेवर गाजवायची नाही. पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील, याच्या माध्यमातून भेटीत करण्याचं काम. आता देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना दमदाटी केली, आंबेडकरांचा पराजय केला. तुम्ही अडवला होता, झारीतला शुक्राचारी कोण होता, तर हे कुणाला नवीन आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू, आपण एक संघ निवडणुकीला पुढे जाऊ, पण त्यांनी कुणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहित नाही. आज या ठिकाणी 2025 मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून स्वागत करतो. निवडणूक मोहोळ शहराच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला या मोहोळ शहराचं इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेला ही निवडणूक सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल अशा प्रकारची निवडणूक पार पडली. आता सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं. प्रभाग क्रमांक 1 ते 10 त्यांचं मी अभिनंदन करतो. दुसरे, जरी आमचे उमेदवार काही ठिकाणी पराजित झाले असतील तरी देखील त्या उमेदवारांच्या कष्टामुळं, त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं, विजय झालेल्या उमेदवारांच्या कष्टामुळं, त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मोहोळ शहरातल्या सर्व सुजाण मतदार बांधवाच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने हे सिद्धी वस्त्रे यांच्या रूपातून नगराध्यक्ष पदासाठी ही यश आलेलं आहे. त्यामुळे मी ज्यांची या ठिकाणी आधी नावं घेतली त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ही लढाई केवळ एकट्या डोक्याचा विजय नसून हा सामूहिक विजय आहे आणि हा सामूहिक विजय सर्व मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि आमच्या पराजित झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी अर्पण करतो. ज्यावेळेला या मोहोळ शहरातली जनता, आता दादांनी सांगितलं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, धनशक्तीचा वापर या ठिकाणी बराच केला गेला आणि ही निवडणूकच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि धनशक्तीचा पराजय झाला आणि जनशक्तीचा विजय झाला. मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. ज्यावेळेला इंग्रजाबरोबर लढायचं होतं त्यावेळेला आमच्या मोहोळ शहरातल्या जनतेनं इंग्रजाबरोबर लढत असताना छातीवर गोळ्या झेलल्या, पाठीवर काट्या झेलल्या, तरी देखील संघर्ष थांबवला नाही आणि जुलमी इंग्रजाच्या विरोधात लढण्याचं काम करून देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग होता. त्याच पद्धतीनं राजन पाटील हे सत्ता ही, शाहू महाराजांनी सांगितलं होतं, सत्ता ही जनतेच्या सेवेकरता वापरायची असती, जनतेवर गाजवायची नसती. पण त्यांनी त्याच्या उलट सत्ता ही जनतेवर गाजवण्यासाठी अनेकांना पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील, याच्या माध्यमातून भेटीत करण्याचं काम केलं आणि इंग्रजासारखा जुलमी राजकारण या ठिकाणी मागच्या 35 वर्षांमध्ये त्यांनी केलं. आता देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना दमदाटी केली गेली, दादागिरी केली गेली, तरी देखील या स्वाभिमानी मोहोळ शहरातल्या जनतेने आंबेडकरांचा पराजय केला, पर्यायानं भाजपचा पराजय झाला आणि शिवसेना, धनुष्यबाण, अजितदादा व सर्व मित्र पक्ष यांचा खऱ्या अर्थानं हा विजय झालेला आहे. आणि हा विजय केवळ निवडून आलेल्याच नगरसेवकाच्या वागापुरता निधी वापरला जाणार नाही, तर प्रभाग क्रमांक 1 ते 10 पूर्ण मोहोळ शहरासाठी जरी आमचा उमेदवार तिथे पराजय झाला असेल तर तो जो उमेदवार आहे तोच आमचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना देखील विश्वासामध्ये घेऊ. त्यांनी जे कामं सांगतील ते आम्ही ठराव करू. आता कोणी म्हणत असतील 8 जागा आल्या आणि 9 आणि मेजॉरिटी आमची आहे, नगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. नगराध्यक्षाला जो अजेंडा असतो
तो अजेंडा बनवण्याचा अधिकार फक्त नगराध्यक्षालाच असतो, सदस्याला नसतो. कारण अजेंडावर विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा असतो. त्यामुळं कामकाज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. नगराध्यक्षाचा दीर्घकाळ अनुभव असलेला मी देखील सभागृहामध्ये असल्यामुळे आमची भूमिका असं राहील की शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद न करता सर्व मोहोळ शहरच आमचा आहे या दृष्टिकोनातून या मोहोळ शहराचा विषय, विकासाचा विषय आम्ही मार्गी लावू. आम्ही लोकांना जे जे सांगितलेलं आहे, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, मुख्य रस्त्याचा विषय असेल, अनेक रस्त्यांचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, या सगळ्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू. आणि या मोहोळ शहराचं परिवर्तन, विकास कशाला म्हणतात तर या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू. करून दाखवण्याचं कारण असंच आहे की सत्तेमध्ये आता 4 वर्ष आम्ही आहे. आमचा उपमुख्यमंत्री आहे, नगर विकास मंत्री आहे, उमेददादा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे अजितदादा हे अर्थमंत्री आहे. त्यामुळं विकासाला निधी कुठल्याही प्रकारचा कमी पडणार नाही. या मोहोळ शहराच्या विकासाचा निधी कोणी अडवला होता, झारीतला शुक्राचारी कोण होता, तर हे कुणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आंबेडकरांनीच खऱ्या अर्थाने या मोहोळ शहराच्या विकासाला आडकाठी घातली गेल्या 30-35 वर्षांमध्ये. आणि ती आडकाठी आता त्यांचा आमदार नसल्यामुळे ते दूर झालेले आहे. आणि आता त्यांची नगरपालिका बी नाही आल्यामुळं ते देखील दूर झालेले आहे. आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील ज्यांना आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू, आपण एक संघ निवडणुकीला पुढे जाऊ, पण त्यांनी कुणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण जनतेने त्यांना नाकारलं आणि आम्हाला स्वीकारलं. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील उमेददादा यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून राजाभाऊ खरे आमचे मार्गदर्शक असतील, चरणराज चौधरी असतील, सर्वच तालुक्यातले नेते असतील. ज्या पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक चुरशीने लढलो त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चुरशीने लढून विजय प्राप्त करू अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो.